ए तेजश्री, समजतंय का काहीतरी? महत्वाचं सांगते ना काहीतरी मी. अगं 5 मिनिटं लक्ष दे बाया. तर आता ही उत्तरपत्रिकेची समोरची बाजू झाली. आता तुम्हाला जे लिहायला सुरू करायचंय ना ते उत्तरपत्रिकेच्या या बाजूनी करायचं आहे. समजलं सगळ्यांना? कुणीही उत्तरपत्रिकेच्या या बाजूला लिहायला सुरू करायचं नाही. आता याच्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित समाज सोडून आखून घ्यायचं. जास्त समाज सोडायचा नाही. तिथे काही आपल्याला क्रिकेट खेळायचं नाहीये ग्राउंड तयार करून. समजलं की नाही? थोडीशी जागा सोडायची आणि व्यवस्थित अशी आखून घ्यायची उत्तरपत्रिका. त्याच्यानंतर ही जी वरची मोकळी जागा आहे याच्यात ही काही सुद्धा लिहायचं नाही. याच्यात तुमचे जे पेपर चेक करतात ते इथे मार्क्स लिहित असतात. सो त्यांच्यासाठी ही जागा सोडायची. व्यवस्थित असा समास आखून घ्यायचा आणि हे पहिल्या 5 मिनिटात करायचं. ठीक आहे? त्याच्यानंतर वेळ भेटत नाही. त्याच्यानंतर आपली पट्टी, आपला पेन, आपली पेन्सिल, आपला कंपास सगळा स्वतः घेऊन जायचा. दुसऱ्या कोणालाही मागायचं नाही. ए साहिल, कळालं का बाळा? इथे जसं वर्गामध्ये सगळे एकमेकाला मागतात पेन्सिल, पट्टी, तसं करायचं नाही. आता इथे कसं आपली शाळा आहे, आपलीच पोरं आहेत म्हणून आम्ही सोडून देतो. सगळे शिक्षक सोडून देतात. पर्यवेक्षक तसा नसतो, तो स्ट्रिक्ट असतो. एकमेकात तुम्ही बोललात तर ते पेपर काढून घेऊ शकतात, कॉपी लिहू शकतात, तुमच्यावरती असं तो लाल शेरा पडू शकतो. तर व्यवस्थित काय करायचं, आपल्या वस्तू आपण घेऊन जायच्या. साहिल बाळा, आपल्या गोष्टी आपण घेऊन जा बरं का. तिथे पेन्सिल मागत बसतील कोणाला तरी आणि झालं मग लागली कॉपीचा शेरा. तसं करायचं नाही कुणी सुद्धा. तिसरी गोष्ट, पुरवण्या नीट बांधायच्या. तुम्हाला बोर्ड दोरा देतं सगळ्यात शेवटी. तर पुरवण्या काय व्यवस्थित बांधून घ्यायच्या. आता तुमच्या वर्गाची अवस्था अशी आहे की तुम्ही मूळ उत्तरपत्रिका भरली तर तुम्ही खूप झालं, म्हणजे तुम्ही पास होऊन सगळंच माझं मिळवलं. पण तरीही कोणाला जर लागलीच पुरवणी तर तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगते. पुरवणी अशी ह्या कोपऱ्यामध्ये व्यवस्थित दोऱ्याने बांधून घ्यायची. त्याच्यानंतर काय करायचं, इथे बघा खाली 2 रकाने आहेत. याच्यात काय लिहिलंय, मूळ उत्तरपत्रिका प्लस पुरवणी एकूण. तर याच्यात काय करायचं, मूळ उत्तरपत्रिका 1, कारण तुम्हाला ती मिळालेली आहे. मागचा बेंच काय चाललंय, पुरवण्याबद्दल महत्वाचं सांगते ना मी. काही महत्वाचा विषय चाललाय का तुमच्या दोघांत? काय बोलताय? उभं राहा, तू उभं राहा. इथे ये, पुढे ये. इथे अंगठे धरून उभं राहा. इथे काहीतरी महत्वाचं सांगते ना मी. बोर्डाला काही मानेबाई बसणार आहेत का? तुम्ही बसणार आहात ना? थोडेसे तरी सिरियसली घ्या काहीतरी याला. तर इथे तुम्ही घेतलेल्या पुरवण्या लिहायच्या. 1, 2, 3, 5 जेवढ्या पण पुरवण्या घाल ते इथे लिहायच्या. मूळ उत्तरपत्रिका 1 प्लस पुरवण्या 4, एकूण किती येतील? 5. असं हे व्यवस्थित लिहायचं. मागं बसलेले सगळ्यांना कळालं का मी काय सांगितलं ते? इकडे इकडे कोपरा. अगं तू बाहेर काय बघतीस खिडकीच्या पोरी? माझ्यासाठी चाललंय का हे? माझ्यासाठी चाललंय? खिडकीतून कोणी आलंय का? ते लिहिणार आहे का पेपर खिडकीतून? बाहेर जे पक्षी बिक्षी आहेत ते पेपर लिहिणार आहेत का? कोण लिहिणार आहे पेपर बोर्डाचा? तू लिहिणार आहेस ना? पास कोण होणार आहे? बघते खुशाल खिडकीच्या बाहेर हसतीये. बाई, ह्या वर्गाला ना काही शिस्त नाहीये, काही सिरियसनेस नाहीये. 1 महिन्यावरती पेपर आलाय, थोडं सिरियसली घ्या, रिव्हिजन करा आणि कुणीही नापास होऊ नका. पास व्हा. मानेवाड्यांवरती उपकार करा पास होऊन. बॅग चालत नाही, फॅन्सी कपडे चालत नाही, पूर्ण आपल्या गणवेशातच जायचं. आणि माझ्यावरती एक उपकार करा, कुणीही चिठ्ठ्या, चटोऱ्या, कॉफी, पुस्तक, गाईड असलं काही घेऊन जाऊ नका. ही परीक्षा खूप स्ट्रिक्ट असते. जर तुम्ही सापडलात त्या पर्यवेक्षकाला, कधी कधी स्क्वॉड अचानक येतं, तुम्हाला तपासतं. तुम्हाला वाटतं मी नाही सापडणार, पण बरोबर सापडता. आणि तुम्ही जर सापडलात तर ते स्क्वॉड असं लाल शेरा देतं. नंतर 1 वर्ष तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही, म्हणजे 2 वर्ष तुमची वाया जातात. तर माझ्यावरती कृपा करा. नाही लिहिता आलं तर जेवढे ते तेवढंच लिहून या, पण अशा कॉप्या, चिठ्ठ्या, चिटोऱ्या असलं काही करू नका.